तर कसं करू? लय अवघड झालं रे बाबा. काय रे, काय खरं खोटं सांगायचं बी काय राहिलं नाही, चांगलं सांगायचं काय राहिलं. लय वाटतं रे, लय वाटतं. करायचं लय अवघड झालं रे बाबा. अरे काय लागलाय वरडायला? काय सांगू अण्णा तुम्हाला, डोकं खाऊ नका चावा तुम्ही. अरे कोण गेलं बी का काय वरडते बिना कामाचं? जाऊ दे आमचं काय, माझं डोकं खाऊ नको. बस कर तुला सांगतो. चांगलं असताना लागले वरडायला बिना कामाचं. आलं का? तुला काय सांगायचं, माझा एक भाव आहे नालायक, मूर्ख, थेट नालायक आहे. का अरे काय तुला सांगायचं आहे, त्याचं वाटोळ करायसाठी मी म्हणलं त्याला कर शेती. वाटोळ करायसाठी? हा मग शेती शेतीचं कोणाला, शेतीच्या कुठल्या मालाला रेट आहे, दर आहे, भाव आहे, वरखत घे काही घे, सगळं महागच झालंय. मग म्हणून म्हणलं ह्याला शेतीचा नाद लाव्या, ह्याला भिकाला लाव्या. लगा आवक शेती देती लागा, तुला लाज वाटते का लागा भिकाला लावायला लागला? अरे काय देते, आमचे वडलं पासून शेती करत आले, शेतीत काय राहत नाही. अरे ऐकून घ्यायचं ना माझं काय झालं, तुझंच लागलाय सांगा. वरडू नको सांग. नको झपटच लावीन. मला झोपून जायत नाही तो. हे बघ चांगलं करायचं अरे सांग. माझ्या डोकं भदभद झालंय, फुटायसारखं झालंय आता. बरं सांगतो लई येडे येडे त्या भावाला भिकाला लावायचं म्हणून मी त्याला शेती करायला सांगितली. हा त्यानं 4 एकर डाळिंब लावलं लावलं. हा बर. आणि 2 एकर द्राक्ष लावली. मग आणि मग काय लागा 2 वर्ष गेले, ते डाळिंब त्याला 7 लाख रुपये शिल्लक राहिलं आणि द्राक्षाचं 3 लाख रुपये असं म्हणून 10 लाख रुपये शिल्लक राहिलं. सांगताना नीट नीतीप्रमाणे सांगितलं असतं तर का नाही लागा, तू लाज वाटत्या. नीट सांगायचं असं म्हणजे उलट सांगितल्यावर मग अहो देव देणार आहे. अरे पण मी तर हार मारणारा माणूस आहे का? मी लई कडू गावचा. तुला कुठं माहित आहे पुन्हा पुढे काय केलं ते? अरे कडू बघ वर वर काय ती लगी लक्ष येते त्याच्या. अरे पण मी काय केलं तुला कुठं माहित आहे? काय केलं? लागला पुढलं मला माहित नसते काय, ऐकून घे माझं आधी. बरं सांगतो लई येडवू नको. पुन्हा मी त्याला लावला मटक्याचा नाद. हा आता म्हटलं हे डाळिंबाचं 5-7 लाख रुपये झाले, तर द्राक्ष 2-3 झाले, तर असं म्हणून 10 लाख शिल्लक आहे त्याचा. आता हे 10 लाख संपून ही कसा भिकारी होतोय, कर्जबाजारी होतोय हा. म्हणायसाठी मी त्याला मटक्या नाद लावला. मी पदर 2-3 लाख रुपये घालवले, हा. त्याला नाद लावला. हा आणि आता पुन्हा लय मोठं दुःख माझ्यावर आलं रे बाबा. त्याला मटक्याचा नाद लावला. बर मटक्याला नाद लावल्यावर तुला दुःख कसं काय आलं? अरे त्याला 1 कोटीचा मटका लागलाय काल. त्याला अरे चांगल्या लागा भावनं लागा तुझा वाईट भावनं सांगितलं त्याची चांगलं झालं. यावर जरा का नाही नीट भावना वाघ जरा. आता मला काय वाटायला माहित आहे का अण्णा, हा तू मॅच शेती केली असती हा. तर बरं झालं असतं. मॅच टाइम लावला असतं तर बरं झालं असतं. मॅच द्राक्ष लावली असती तर बरं झालं असतं. आणि मॅच मटका खेळलो असतो तर मला ₹1 कोटी लागला असतं. नीतिमत्ता चांगली पाहिजे, सगळं लागतं. मला कशा लागला सांगा, मी तुला सांगतो. तू माझी नीतिमत्ता काढायला लागलाय. अरे त्याला भिकायला लागावते ना, 1 एकर कोपरा इकावा आणि ती मी घ्यावा. मला असं वाटत होतं म्हणून मी त्याला मटक्याचा नाद लावत होता, शेतीचा नाद लावत होतो. शिकलोयस का काय? ह्याच्यात डोक्यात भुसा भरलाय का येड्या लागा? उलट सांगते लागा, लाज वाटते. नीतिमत्ता आहे का तुझी चांगली? हा मूर्खा. माझी नीतिमत्ता काढ नको ना, तुला मी मटक्याचा नाद लावीन. मला काय लावते? चांगलं झालं अरे तुझं. चांगलं तुझं चांगलं झालं, मला काय वाईट वाटत नाही, पण माझ्या भावाचं चांगलं झालं नाही पाहिजे. अरे कोण हे शेवटी झालंच की नीतिमत्ता बाधच आहे तुझी. आलं चला बाध आहे माझी, तुझीच बाध आहे नीट नीतिमत्ता. नीट वाघ. तू जा. अजून मी नीट वाघ. तू चाललंय शहाणा होऊ नको. उठ 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 ए, जा, ए, जा.